नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। एक अत्यंत महत्त्वाचा इश्यू सध्या अपार आयडी तयार करताना येतो आहे। त्या इश्यूचं सोल्युशन आपल्याला द्यावं म्हणून हा मी व्हिडिओ तयार करतो आहे। काय आहे तो इश्यू आणि तो इश्यू काय येतो आहे, त्या इश्यूवर काय सोल्युशन आहे, ते सर्व मी आपणास या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि त्याचबरोबर माझी आपणास विनंती आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राइब करावं। सबस्क्राइब करण्यासाठी कोणताही खर्च येत नाही आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करावं, जेणेकरून एज्युकेट भारतच्या माध्यमातून अपलोड केलेले वेगवेगळे व्हिडिओज आणि त्याची लिंक आपल्या मोबाईल पर्यंत पोहोचेल। मित्रांनो, स्मार्ट वर्क करणं फार आवश्यक आहे। जर आपण स्मार्ट वर्क केलं तर आपल्याला परिश्रम कमी पडतील आणि चांगलं आणि दर्जेदार काम आपलं होऊ शकतं। अपार आयडीच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांचे सद्यस्थितीमध्ये अपार आयडी तयार होत आहेत, वेगाने अपार आयडी तयार होत आहेत, परंतु शिक्षक मुख्याध्यापक एक चूक करत आहेत आणि त्यामुळे जितक्या वेगाने अपार आयडी जनरेट होत आहे तेवढ्याच वेगाने अपार आयडी फेल होत आहेत। सुरुवातीला अपार आयडी तात्काळ जनरेट होत होते, पण आता अपार आयडी तात्काळ जनरेट होत नाही। किमान 24 तासानंतरच विद्यार्थ्याला अपार आयडी दिला जातो। जनरेट बटनवर क्लिक केल्यानंतर, सबमिट केल्यानंतर तो डेटा बॅकएंडला व्हेरीफाय केला जातो आणि त्यानंतरच अपार आयडी दिला जात आहे। आणि त्यामुळे अपार आयडी आपल्याला आता तात्काळ मिळत नाही, परंतु अपार आयडी तात्काळ मिळत नसल्यामुळे एक मोठी गल्लत, एक मोठी चूक सर्वांच्याकडनं होत आहे आणि ती चूक टाळावी यासाठी हा व्हिडिओ आहे। तर चला मग आपण सुरू करूया। अकॅडमिक इयर 2024-25 ला क्लिक करतो आहे। त्यानंतर अशा पद्धतीचा एक पेज आपल्या समोर येणार आहे। अपार मॉड्यूल वर आपल्याला जायचं आहे, इथे वर्ग सिलेक्ट करायचा आहे, सेक्शन सिलेक्ट करून गो वर क्लिक करायचं आहे। मित्रांनो, हा एक वर्ग आहे आणि या वर्गामधील 2 मुलांचे अपार आयडी फेल झालेले आहेत आणि एकाच मुलाचा अपार आयडी जनरेट झालेला आहे। मी काल 7 मुलांचे अपार आयडी जनरेट केलेले होते, त्या 7 पैकी 6 अपार आयडी फेल झाले आणि फक्त एकच अपार आयडी जनरेट झाला। या मागे काय कारण आहे याबाबतच्या अनेक क्वेरीज माझ्या व्हिडिओ चॅनलला प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यावर मी परफेक्ट सोल्युशन देतो। मित्रांनो, जेव्हा अपार आयडी डायरेक्ट जनरेट होत होता त्यावेळेस जर आपण 5 पेक्षा जास्त वेळ मोबाईल नंबर यूज केला असेल तर मॅक्झिमम अकाउंट लिमिट फॉर दिस मोबाईल नंबर असा मेसेज यायचा आणि आपला अपार आयडी जनरेट होत नव्हता। परंतु जेव्हा अपार आयडी जनरेट करण्यासाठी 24 आवर्स घेण्याचं ठरवण्यात आलं, जेव्हा डायरेक्ट अपार आयडी न देण्याचा निर्णय घेण्यात आला, बॅकएंडला तो डेटा तपासण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याच्यानंतरच अपार आयडी इश्यू करण्याचा निर्णय झाला, त्यावेळेस मॅक्झिमम अकाउंट लिमिट फॉर दिस मोबाईल नंबर हा मेसेज येणे आपल्याला बंद झालं आणि त्यामुळे आता कुठलीही अडचण येत नाही असा आपण विचार करून धडाधड अपार आयडी जनरेट करत गेलो। पण ते सर्व अपार आयडी आपले फेल होणार आहेत। आपल्याला आपला त्रास कमी करून घ्यायचा असेल आणि अपार आयडी सुद्धा अचूक जनरेट करायचा असेल तर मग आपल्याला एकच काम करावं लागेल आणि ते म्हणजे विद्यार्थ्यांच्या जनरल प्रोफाइल मध्ये जाऊन त्या विद्यार्थ्याचा किंवा आईचा किंवा पालकाचा मोबाईल नंबर आपल्याला एंटर करायचा आहे आणि तो अपडेट झाल्यानंतरच आपण अपार आयडी जनरेट करावा। अदरवाईज आपण केलेली सर्व मेहनत व्यर्थ जाणार आहे, पाण्यात जाणार आहे, ती जाऊ नये म्हणून हा माझा व्हिडिओ आहे। सर्व विद्यार्थ्यांचे अपार आयडी जनरेट व्हावेत आणि ते अचूक व्हावेत, कुठेही काही चूक होऊ नये यासाठी एज्युकेट भारतच्या माध्यमातून मी वारंवार वेगवेगळे व्हिडिओज आपण शेअर करतो आहे। फक्त आपणाकडनं एकच अपेक्षा करतो आहे आणि ती म्हणजे त्या चॅनलला सबस्क्राइब करायची आणि बेल आयकॉनला प्रेस करायची। आपण तात्काळ या व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करावं आणि बेल आयकॉनवर ऑल वर क्लिक करावं, म्हणजे सर्व अपडेट आपणास पोहोचतील। परत एकदा या व्हिडिओमध्ये सांगतो आहे की जोपर्यंत आपण पालकांचे मोबाईल नंबर विद्यार्थ्यांच्या जनरल प्रोफाइल मध्ये एंटर करणार नाही तोपर्यंत अपार आयडी तयार करण्याची घाई करू नका, अदरवाईज आपले अपार आयडी फेल होतील आणि आपल्याला परत ती मेहनत करून घ्यावी लागेल। मित्रांनो, आणखीन एक इश्यू या ठिकाणी आपणास येणार आहे आणि हे सर्व इश्यू आपणास माहित व्हावे यासाठी मी हा प्रयत्न करतो आहे। हा एक विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्याचा अपार आयडी जनरेट करण्यात आला, त्याची रिक्वेस्ट पण फॉरवर्ड झाली, परंतु ती रिक्वेस्ट रिजेक्ट झाली आणि या विद्यार्थ्याच्या समोर रिजनरेट अशा पद्धतीची एक टॅब आलेली आहे। म्हणजेच या विद्यार्थ्याचा अपार आयडी जनरेट झाला नाही, तो फेल झाला। याचं कारण असं आहे की या विद्यार्थ्याचा अपार आयडी जेव्हा मी जनरेट करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्याचा 4.1.1 म्हणजे बेसिक डिटेल्स आणि 4.1.8 आणि 4.1.7 ही माहिती सेम असल्याचं मला दिसून आलं आणि त्यामुळे अपार आयडी जनरेट करताना कोणताही एरर आला नाही, कोणताही मेसेज आला नाही आणि सरळ रिक्वेस्ट फॉरवर्ड झाली। परंतु 24 तासानंतर या विद्यार्थ्याचा अपार आयडी फेल झाला अशा पद्धतीचं
चा मेसेज पाहायला मिळतो आहे आणि रिजनरेट टॅब उपलब्ध झालेली आहे. मित्रांनो, मी रिजनरेट टॅब वर एकदा परत क्लिक करतो आहे आणि जेव्हा मी क्लिक करेन त्यावेळेस त्याचा स्टुडंट नेम आणि आधारवरचं नाव सेम असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या विद्यार्थ्याचा अपार आयडी फेल झाला. याचं कारण शोधण्यासाठी आपल्याला लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स वर जावं लागेल आणि इथे गेल्यावर ऍक्टिव्ह स्टुडंट वर जावं लागेल आणि इथे जर आपण त्या विद्यार्थ्याला सर्च केलं तर आपल्याला दिसेल की या विद्यार्थ्याच्या बेसिक डिटेल मध्ये आणि आधारवर असलेल्या नावामध्ये जरी साम्यता असली तरी या विद्यार्थ्याचं आधार व्हॅलिडेशन फेल झालेलं आहे. अपार आयडी जनरेट होताना कोणती समस्या दिसून आली नाही. सरळ रिक्वेस्ट ऍक्सेप्ट झाली, फॉरवर्ड झाली, परंतु बॅकएंडला जेव्हा या विद्यार्थ्याचा डेटा चेक करण्यात आला त्यावेळेस मात्र कुठेतरी इश्यू आहे. या विद्यार्थ्याच्या आधार मध्ये अपडेट झालेला आहे. या विद्यार्थ्याच्या आधारवरील माहितीमध्ये काहीतरी चेंज झालेलं आहे आणि त्यामुळे ती रिक्वेस्ट रिजेक्ट करण्यात आली आणि या विद्यार्थ्याचा अपार आयडी फेल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि त्यामुळे मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे की रिक्वेस्ट सेंड झाली म्हणजे त्या विद्यार्थ्याचा अपार आयडी जनरेट होईलच असं नाही. आपल्याला ते एकदा खात्री करून घ्यायचं आहे, व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि जर अशी कुठली समस्या उद्भवली तर ती समस्या आणि त्या समस्येचं कारण शोधायचं आहे आणि मग परत एकदा त्या विद्यार्थ्याचा अपार आयडी जनरेट करायचा आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आणि हा व्हिडिओ उपयुक्त आहे किंवा नाही याबाबतचे कमेंट्स आपण नक्कीच द्यावेत. परत भेटू नवीन व्हिडिओ सह. तोपर्यंत सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.